नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय वसंतराव काकडे आणि आपण पाहतात सगळे काकडे सायन्स अकॅडमी। मित्रांनो, आजचा आपला भाग आहे दोन चलातील रेषीय समीकरणे। मित्रांनो, कालच्या भागात आपण सराव संच 1 पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे। म्हणजे आलेख पद्धतीने आपण कसं एक सामायिक समीकरण सोडवायचो हे आपण मागच्या भागामध्ये आपण सगळं व्यवस्थित बघितलेलं आहे। आता आपण नवीन एका भागाकडे वळतोय, त्याचं नाव आहे निश्चयक पद्धतीने कसे आलेख समीकरण सोडवायचे। निश्चयक पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवायचे कशी। चला मग थोडा उशीर न करता आपण आजच्या भागाला सुरू करू द्या, ज्याचं नाव आहे की निश्चयक पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवायची कशी निश्चयक पद्धतीने। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला खाली एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल मित्रांनो, तर प्लीज त्यावर क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो। चला मग थोडा उशीर न करता आजचा भाग आपण चालू करूया। काय आहे निश्चयक? निश्चयक असते तरी काय मित्रांनो, आणि निश्चयक सोडवायचं कसं काय, आजचा भाग आपला निश्चयक पद्धतीने एक सामायिक समीकरणे आपण सोडवायची कशी आज ते पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं निश्चयक म्हणजे काय आधी बघू। निश्चयक म्हणजे काय? निश्चयक कशाला म्हणायचं निश्चयक? आता तुम्ही म्हणता हे आजपर्यंतच्या सिलेबसात तुम्ही 8वी 9वी 10वी कुठेच तुम्हाला याचा काही संबंध आलेला नाही निश्चयकचा। असते तरी काय निश्चयक? निश्चयक असं असतंय की त्याला इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? डिटर्मिनंट। आणि ते निश्चयक कशाने दर्शवतात माहिती आहे का? इंग्लिशमधल्या कॅपिटल लेटर कोणतेही असू, ए पासून झेड पर्यंत। समजा आपण त्याला म्हणू डी। निश्चयक म्हणजे डी बरोबर असं असते बघा मित्रांनो, ए बी सी डी। निश्चयक याला म्हणतात, हे याला काय म्हणतात? निश्चयक। काय म्हणतात याला? निश्चयक। याच्यात किती घटक असतात? टोटल किती घटक आहेत याच्यात? 1 2 3 4। निश्चयकमध्ये 4 घटक असतात। आपल्याला 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये 4च घटक दिलेले आहेत। याच्यात काय असतात मित्रांनो? निश्चयकमध्ये 4 घटक पाहता झालेत आपले। याच्यात काय असतात? 2 आडव्या ओळी, याला म्हणायचं 2 आडव्या ओळी, आणि याला काय म्हणायचं? उभे स्तंभ। काय म्हणायचं याला? उभे स्तंभ। 2 आडव्या ओळी आणि 2 उभे स्तंभ, म्हणून याची कोटी किती झाला? याचा कोटी झाला, याचा कोटी आहे 2। कोटी किंवा घातांक याचा किती? 2। कशामुळे 2? कारण याच्यात 2 उभे स्तंभ आहेत, दोन्ही आडी 2 आडव्या रेषा आहेत। हे निश्चयक एक संख्या दर्शवत आहे। कोण? आपण काय नाव घेतलं त्याचं? डी। ही एका संख्येच्या बरोबर आहे। कोणत्या? डीच्या। याची किंमत एकच येणार, याची संख्या एकच येणार। कशी येणार? आता याला सोडवायचं कसं? आता समजा डी बरोबर असं आहे आपल्याकडं, डी बरोबर असा एक निश्चयक आहे, ए बी सी डी। आता याला सोडवणार कसं तुम्ही? याचं उत्तर कसं काढणार? सगळ्यात सोपं, खूप सोपं याचं उत्तर काढणं। याचा गुणाकार अगोदर ए गुणिले डी वजा ह्या दोघांचा गुणाकार सी गुणिले बी किंवा बी गुणिले सी, असं पण म्हणू शकता त्याला। ए गुणिले डी बी गुणिले सी, ए गुणिले डी वजा बी गुणिले सी। बघा निश्चयक सोडवायचं कसं? खूप सोपं आहे। अगोदर ह्या दोघांचा गुणाकार ए गुणिले डी वजा ह्या दोघांचा गुणाकार बी गुणिले सी। इतकं सोपं मित्रांनो निश्चयक सोडवणं। आलं लक्षात निश्चयक कसं सोडवायचं? चला निश्चयक आता बघा, परत एकदा सांगतो निश्चयक म्हणजे काय। निश्चयक असं असते की ज्याच्या 4 घटक आहेत। कोणते? ए बी सी डी। ए बी सी डी हे त्याचे 4 घटक झाले, आणि त्याची कोटी 2। कशामुळे 2? कारण याच्या 2 आडव्या ओळी येतात आणि 2 उभे स्तंभ आहेत, म्हणून याच्या कोटी किती झाला मित्रांनो? 2। काय म्हणायचं मग? याचा कोटी किती? 2। इथपर्यंत लक्षात आलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, निश्चयक हे डी कॅपिटल लेटर, इंग्लिशमधले एक कॅपिटल लेटर कोणतेही बी तुम्ही समजा, असं म्हणा ए बी सी डी झेड पर्यंत कोणते बी कॅपिटल लेटरनं आपण काय करू? डिटर्मिनंट आपल्याला आपला निश्चयक दर्शवता येत असतो। इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? डिटर्मिनंट म्हणतात, मराठीत त्याला निश्चयक म्हणतात। निश्चयक कोणत्या पण एका कॅपिटल लेटरनं आपण दर्शवू शकतो। चला निश्चयक कसं सोडायचं तुमच्या लक्षात आलं? 1-2 आपण याच्यावरले उदाहरणं घेऊ, मग तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल। निश्चयकाचा कोटी किती? 2। समजा आपल्याकडे असा एक निश्चयक आहे, ए बरोबर 2 4 3 5, 2 4 3 5 असा एक निश्चयक आहे। आता याची किंमत कशी काढणार? मी काय सांगितलं होतं तुम्हाला अगोदर? ह्या दोघांचा गुणाकार बरोबर काय? या दोघांचा गुणाकार काय? 2 गुणिले 5, आणि वजा काय सांगितलं होतं? वजा ह्या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 3। आलं लक्षात? किती सोपं आहे बघा। 5 दोन्ही किती हो? 10। 5 दोन्ही 10, आणि वजाला वजा 4 त्रिक 12। आता 10 मधून वजा 12 गेले, खाली किती राहिले? वजा 2। मग काय आली याची किंमत आपली? वजा 2। इतक्या सोप्या पद्धतीने आपण निश्चयक सोडवत असतो। खूप सोपं आहे मित्रांनो हे। याच्यातली सगळ्यात सोपी पद्धत हीच आहे निश्चयक पद्धत। आलं लक्षात? चला आता पुढचं
पुढचं एखादं उदाहरण आपण असंच घेऊन बघू. चला असं आहे बी बरोबर समजा आता वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3, इथं आला समजा आपला 3, इथं आहे 4 आणि इथं आहे वर्गमुळात 3 नुसतं. आता असा निश्चय कसं सोडवायचा? काहीच नाही, वर्गमुळे घाबरून जायचं नाही, काय नाही, जे आपलं ठरलेलं आहे ते करून टाकायचं. काय ठरलं होतं आपलं? ह्या दोघांचा गुणाकार अगोदर, काय ह्या दोघांचा गुणाकार अगोदर आडवा 2 गुणिले 3, 2 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. अगोदर ह्या दोघांचा गुणाकार करीत होतो, वजा मग कोणत्या दोघांचा गुणाकार होता आपला? ह्या दोघांचा, वजा ह्या दोघांचा, 4 गुणिले 3. आलं लक्षात? आता हे बघा, हे 2 जशाच तसे ठेवू. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 किती झालं? 3च आलं, गुणिले 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, वर्गमूळ कटलं, राहिलं काय आपल्याकडे? फक्त 3 राहिलं, वजा 4 गुणिले 3 किती? 12, 3 गुणिले 2 6, वजा 12. आता वजा 12 मधून 6 गेले, खाली किती राहिले? वजा 6. काय आलं बी बरोबर? मग वजा 6. ही या निश्चयकाची किंमत आली. लक्षात आलं निश्चय कसे सोडवायचे? आता चला, निश्चय तुमच्या लक्षात आला असेल चांगल्या प्रकारे कसं सोडवायचं. आता आपण बघू निश्चय पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवायचे कसे. हे तुम्हाला लिहायचं असलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर आपण वळू आपल्या पुढच्या भागाकडं. निश्चय पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवायचे तरी कसे. चला आता आपण काय करू, निश्चय पद्धतीचा सूत्र आपण काय करू आता आणूत, कसं आलं ते बघू. निश्चय पद्धतीचं सूत्र आपलं, ओके, निश्चय पद्धतीचं एक सूत्र असतात काय मित्रांनो, ते आपण सूत्र बघू आता कसे आलेत आपल्याकडे. समजा आता एक सामायिक समीकरणे आपण कसं आपल्याकडे काय यायचं 2, आपण निरसरण पद्धतीने किंवा आलेख पद्धतीने कसे सोडवायचं एक सामायिक समीकरणे. आपण काय करायचो निरसरण पद्धतीनं दोन्हीचा जोडी काय, दोन्हीचे निर्देशक सारखे करून त्याचे चिन्ह बदलून आपण त्याला कट करून एकाची किंमत काढून दुसऱ्याची किंमत काढत होतो. पण आता आपल्याला काय करायचं, निरसरण आपल्या निश्चय पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवायचे तरी कसे आपण ते पाहणार होतो. आता समजा आपल्याकडे 2 हे येतं आणि सगळ्यात मोठी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला निश्चय पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवायचे असले तर कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला कोणत्या स्वरूपात लागतं ते बघा. निश्चय पद्धतीने सोडवताना आपल्याला ax अधिक by बरोबर c ह्या स्वरूपात आपल्याला दिलेलं एक सामायिक समीकरण लागतंय. नसलं तरी बी आपल्याला कोणत्या स्वरूपात आणायचं आहे, x अधिक by बरोबर c ह्या फॉर्ममध्ये आपल्याला ह्या स्वरूपात ते आणावं लागल. चला मग आता आपण काय करू, याचं सूत्र आलं कसं ते बघू. निरसरण आपलं निश्चय पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवायचं सूत्र आलं कसं ते बघू. समजा आपल्याकडे काय आहेत मित्रांनो 2 हे येतं, आपल्याकडे 2 एक सामायिक समीकरण आहेत. कोणते आहेत? असे आहेत समजा a1x अधिक b1y बरोबर c1 आणि हे एक समीकरण आहे आणि दुसरं एक आहे समजा a2x अधिक b2y बरोबर c2, हे एक समीकरण आहे आपल्याकडं. आता आपण बघालो तरी काय नेमकं याचं सूत्र आलं कसं, याचे सूत्र आले कसे, एक निश्चय पद्धतीचे सूत्र आले कसे आपण ते बघणार आहोत. आता निश्चय पद्धती आता आपण बघालो काय, निश्चय पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवायचे कसे. याला आणखीन एक नाव आहे मित्रांनो, क्रॅमर्सची पद्धत. कारण का नाव काय तसं त्याला, कारण त्याच क्रॅमर्स नावाच्या एका गणित तज्ञानं ही आपल्याला पद्धत दिलेली आहे, म्हणून त्या पद्धतीचं नाव काय म्हणता येतं आपल्याला, आणखी क्रॅमर्सची पद्धत पण त्याला म्हणता येते. चला मग कसं सोडवत होतो आपण याला, निरसरण पद्धतीने आपण कसं करायचं होतं, आधी बघायचो जोडी सेम आहे का, जोडी तर नाही, चिन्ह सारखं आहे, जोडी सारखी आहे, जोडी नाही सारखी. मग काय करायचं होतं आपण मित्रांनो, जोडी सारखी करण्यासाठी बघा काय करायचं होतं आपण, अगोदर कोणतेही एक निर्देशक आपण सारखे करून घ्यायचे होते. आपण काय करू, इथं वायचे निर्देशक सारखे करू. बघू याच्यात काय वायचा निर्देशक b1 आहे, इथं काय b2 आहे, सारखे नाहीत. मग आपण काय करीत होतो, सारखे करून घेत होतो त्याला. मग आता इथं हे दोन्ही निर्देशक सारखे करण्यासाठी काय करायचं होतं आपण, वायचे निर्देशकनं समीकरण 1 ला गुणवायचं होतं आणि ह्या वायच्या निर्देशकनं ह्या समीकरण 2 ला गुणायचं होतं. मग करा आपण काय करू, समीकरण 1 ला वायच्या निर्देशकानं गुणवू b2 आणि ह्याला समीकरण याला ह्या वाय निर्देशकनं काय b1. कारण काय होईल त्यानं आपले निर्देशक सारखे होतील मित्रांनो, मग आपल्याला सोडवायला सोपं जाईल. घ्या गुणाकार करून याचा काय येईल बघा. म्हणून ह्या b2 समीकरण 1 ला गुणू, बघा काय येते, a1 b2x अधिक b1 b2y बरोबर c1 b2 आलं. हे असं आलं c1 b2, कारण काय आपण समीकरण 1 ला असं लिहा वाटल्यास इथं समीकरण 1 ला हे समीकरण 1 ला b2 ने आणि समीकरण
2ला B1 ने गुणू असं लिहायचं अगोदर वाटल्यास. हे काय परीक्षेला येणार नाही काय नाही तुमच्या. मी फक्त आलं कसं ते तुम्हाला काय करायलो इथं सांगायलो. हे जर तुमचं सूत्र आलं तुम्ही म्हणता सर हे सूत्र कसं तुम्ही डायरेक्ट दिलं ते आलं कसं मी तुम्हाला सांगायलो. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा आता काय केलं समीकरण 1ला आपण B2 न गुणलं. आता समीकरण 2ला काय करू B1 न गुणा. काय येईल मग A2B1X अधिक B1B2Y बरोबर C2B1. काय केलं आपण B1 न समीकरण 2ला गुणून घेतलंय. मग याला काय कर नवीन समीकरणाला नाव देऊ आपण. याला 3 देऊत आणि याला काय करू 4 देऊत. आता इथं आपल्याकडे सारख्या जोड्या झालेल्या आहेत मित्रांनो. काय झाले सारख्या जोड्या चिन्ह सारखं आहे. मग आपलं काय होत होतं मित्रांनो आपण काय करत होतो सारखी जोडी सारखं चिन्ह वजाबाकी. जोडी सारखी चिन्ह सारखं वजाबाकी. इथं लिहा मग वजाबाकी. काय करीत होतो वजाबाकी करताना मग आपण सगळ्यांच्या खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलून टाकायचं होतं. इथं अधिक आहे इथं वजा, इथं अधिक आहे इथं वजा, इथं अधिक आहे इथं पण वजा. मग हे अधिक B1 B2Y आणि वजा B1 B2Y काय झाले कटून गेले मित्रांनो. मग आता याचं काय आलं बघा. याचं वजाबाकी करायची. A1 B2X वजा A2 B1Y X बरोबर C1 B2 वजा C2 B1 आलं. मग आता इथं x 2 येतं. एक कॉमन घ्यायच्यातून म्हणून x कॉमन काढला. दोन्ही इथं पण x होता इथं पण होता म्हणून x कॉमन घेतला दोघाईत. सामायिक एक घेतला दोघाईत. काय उरलं इथं A1 B2 वजा A2 B1 बरोबर काय अगोदर C1 B2 वजा C2 B1 असं आहे. मग काय करा हे गुणाकारातलं आता हे सगळं तिकडे भागाकारात पाठवून द्या. हे A1 B2 वजा A2 B1 काय आहे गुणाकारात आहे xच्या. हे काय करा भागाकारात पाठवून द्या. मग आपल्याला x ची किंमत भेटून जाईल. करा x बरोबर काय भेटलं मग हे C1 B2 वजा C2 B1 हे गुणाकारातलं काय आलं मित्रांनो इकडे सगळं भागाकारात आलं. A1 B2 वजा A2 B1 ही भेटली आपल्याला x ची किंमत. आता काय करीत होतो मित्रांनो आपण ही आपल्याला निरसरण पद्धतीने काय करत होतो x ची जी किंमत भेटली आपण ती काय करायचो समीकरण 1 नाही तर 2 मध्ये ठेवून देत होतो. ठेवा मग समीकरण 1 मध्ये आता ही किंमत ठेवा. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. काय आपलं समीकरण 1 मध्ये ठेवू. काय आपलं समीकरण 1 हे काय परीक्षेला यायचं नाही येणार नाही मित्रांनो. लोड घेऊ नका जास्त. आता पुस्तकामध्ये तुमच्या इथपर्यंतच व्हॅल्यू काढून दिलेली आहे. नंतर y ची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली आहे. पण मी तसं करणार नाही. ते आलं कसं सगळं तुम्हाला समजलं पाहिजे. माझं एकच उद्देश असते. सगळं आलं कसं ते तुमच्या लक्षात व्यवस्थित आलं पाहिजे. माझा एकच उद्देश एवढा प्रामाणिक उद्देश. ही किंमत आपण काय केली आता समीकरण 1 मध्ये ठेवू. काय आपलं समीकरण 1 बघा A1X अधिक B1Y बरोबर C1 हे काय आहे समीकरण 1. काय ठेवायची आता x ची किंमत इथं बघा. काय x ची किंमत जिथं जिथं x आहे तिथं काय ठेवायचं आपलं हे C1 B2 वजा C2 B1 भागिले जे काय ते ठेवून द्यायचे. हे A1 जशाच तसा x च्या ऐवजी काय आहे C1 B2 वजा C2 B1 भागिले काय आहे A1 B2 A2 B1 A1 B2 वजा A2 B1 आलं. हे अधिक B1Y जशाच तसा अधिक B1Y बरोबर C1 हे बाकी जशाच तसं आपण फक्त इथे x ची किंमत काय केलेली आहे ठेवून दिलेली आहे. आता हे अधिक A1 गुणिले जे काही आहे ते सगळं पलीकडे पाठवून द्या. ते अधिक आहे तिकडे जाऊन काय होईल हो मित्रांनो वजा होईल. म्हणून काय शिल्लक इथं B1Y राहिलं शिल्लक. B1Y हे C1 जशाच तसं वजा C1 जशाच तसं हे वजा. हे सगळं अधिक एवढं इकडे येऊन काय झालं मित्रांनो वजा झालं. लिहा मग वजा A1 काय इंटू A1 गुणिले C1 B2 वजा C2 B1 भागिले A1 B2 वजा A2 B1 आलं. हे आलं कसं केलं हे इकडं अधिक इकडे येऊन काय केलं आपण वजा केलं. कारण काय आपल्याला इथं y ची किंमत काढायची आहे त्यामुळं करा. इथं आता तिथं तिरकस गुणाकार जसं आपण लसावी काढत होतो तसं करून घ्या. हे गुणाकार करून घ्या. याच्या खाली काय ना म्हणजे काय मित्रांनो 1 असते. मग याचा गुणाकार याचा आणि याचा गुणाकार आणि या परत भागिले ह्या दोघांचा गुणाकार असं करीत होतो आपण बरोबर आहे. चला करून घ्या मग. म्हणून B1Y बरोबर काय आलं C1 गुणिले हे पूर्ण भागाकारातलं काय A1 B2 वजा A2 B1
हे वजा जशाच तसा वजा A1. आता हे एक न ह्याला गुणलं तर काय आलं, एकच येणार आहे ते सगळं. म्हणून काय आलं, वजा एक न याला गुणलं एकच, हे चालत ते चालत हे आलं जे आहे ते A1 गुणिले C1 B2 वजा C2 B1 भागिले काय आलं, भागिले ह्या दोघांचा गुणाकार. एक न ज्या संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या येत असती. म्हणून जशाच तसं आहे A1 B2 वजा A2 B1 हे बस एवढं आलं. आता काय करा, C1 न ह्या कंसात गुणून घ्या सगळं. काय होईल, हे C1 न याला गुणल्यावर बरोबर बघा हे कोणत्या कशाच्या बरोबर आहे आपलं, B1 Y च्या. काय होईल मग C1 न याला गुणल्यावर बघा काय येईल, बघा C1 न ह्या कंसात गुणायला होतो आपण. आता A1 B2 C1 न गुणलं वजा हे परत याला A2 B1 C1 आलं. काय केलं आपण, C1 न ह्या कंसाला गुणले. आता ह्या वजा A1 न ह्या कंसाला गुणायचं. काय होईल मग बघा, ह्या वजा A1 न C1 B2 ला गुणलं, हे वजा झालं. काय आलं मग A1 B2 C1 आलं. मी काय करायलो, अल्फाबेटिकली लिहायलो, ए अगोदर बी नंतर सी नंतर असं करतोय, बाकी काय करीन. आता ह्या वजानं वजा A1 न वजा C2 B1 ला गुणलं, काय झालं मग बघा, हे वजा वजा काय झालं मित्रांनो, अधिक काय आलं आपल्याकडे A1 B1 C2 एवढं आलं. आता बघा भागिले काय, मग आपलं भागिले काय लिहून टाका, काय A1 B2 A2 B1 एवढं आहे. आता बघा इथं काय कटत आहे काय नाही, इथं A1 B2 C1 A1 B2 इथं काय अधिक A1 B2 C1 इथं काय वजा A1 B2 C1 काय झालं मित्रांनो, हे अधिक वजा काय झालं कटून गेलं. काय शिल्लक राहिलं मग हे अधिक. आता काय करा, इकडे लिहिताना जाऊ द्या, इथंच लिहू इकडं आपण B1 Y बरोबर काय, मग काय लिहित आधी अधिक घ्या, काय A1 B1 C2 A1 B1 C2 मायनस वजा A2 B1 C1 वजा A2 B1 C1 भागिले A1 B2 A2 B1. काय केलं आपण मित्रांनो, काहीच नाही केलंय. बघा काय केलंय आपण, फक्त हे कट केलंय आणि हे कट झालं आपलं वजा अधिक सारखं. मग अगोदर काय केलं आपण, A1 अधिक A1 B1 C2 घेतलं, नंतर काय केलंय वजा घेतलं. आता बघा इथं B1 आहे, इथं B1 आहे, बाकी काय सारखं दिसायले का, काय नाही. मग B1 काय करा, इकडं कॉमन घ्यायच्यात, इकडे लिहितो मी. आता इथं जागा नाही म्हणून काय करतो, इकडे लिहितो. काय होईल मग इथं B1 कॉमन आल्यावर बघा काय शिल्लक राहिली, इथं B1 Y बरोबर काय करायला होतं आपण, इथं B1 आहे, इथं B1 आहे, दोन्हीतून एक कॉमन घ्यायलो. हे B1 घेतलं, इथं काय मग उरलं कंसात बघा B1 C2 B1 तर गेलं, काय राहिलं A1 C2 मायनस A2 C1 आलं. एवढं आलं. भागिले काय आपलं, काय भागिले बघा A1 B2 मायनस A2 B1 आलं. आता हे गुणाकारातलं B1 इकडे जाऊन काय होणार आहे मित्रांनो, भागाकारात जाणार आहे. मग काय होईल, भागाकारात गेल्यावर हे B1 काय होईल, कटून जाईल. आता एवढी जागा नाही म्हणून मी काय करतो, डायरेक्टच त्याला इथंच कट करून टाकतो. हे B1 कटलं. कसं कटलं, हे गुणाकारातलं इकडे जाऊन भागाकारात जाणार आहे. भागाकारात गेल्यावर मग हे काय होतंय, आपोआप कटून जातंय. मग वायची किंमत काय भेटली आपल्याला बघा, Y बरोबर A1 C2 मायनस A2 C1 भागिले A1 B2 मायनस A2 B1 ही भेटली वायची किंमत. आता काय झालं, आपल्याला दोन्ही किमती भेटलेल्या आहेत. आता ही वायची किंमत आपली बरोबर आहे का चेक करून घ्या एकदा. काय इथं वायची किंमत दिलेली आपल्याला, निश्चयक पद्धत क्रॅमरची पद्धत. काय आलेली वायची किंमत इथं, A1 C2 मायनस A2 C1 A1 C2 मायनस A2 C1 बरोबर A1 B2 आपली वायची किंमत आता बरोबर आलेली आहे. चला एवढं लक्षात आलं. इथपर्यंत लिहायचं असलं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या, हे लिहायचं असलं तर. मग काय करतो मी, बाकी सगळं मोडतो. आता काय करतो, वायच्या किमती ठेवतो, फक्त तेच एक्स आणि वायच्या किमती ठेवतो. त्याच्यावरूनच आपल्याला काय करायचं मित्रांनो, पुढचं सूत्र आपल्याला काढायचंय. चला लिहायचं असलं तर लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण बघू आता एक्सच्या आणि वायच्या किमतीतून सूत्र कसं काढायचं ते. ओके, हे लक्षात आलं सगळं, यायलाच पाहिजे मित्रांनो. काय एवढं काय हे, याचं काय टेन्शन घेऊ नका. हे नाहीच तुमच्या काय परीक्षेत येणार नाही. फक्त हे तुमच्या नॉलेजसाठी मी तुम्हाला काय केलंय, एवढं तुम्हाला सांगितलं बघा मित्रांनो, बाकी काही नाही. चला काय एक्सची किंमत काय भेटली आपल्याला, एक्स बरोबर बघा C1 B2 मायनस C2 B1
भागिले A1 B2 मायनस A2 B1 ही होती एक्सची किंमत आपली. वायची काय आहे बघा तिकडं. वाय बरोबर A1 C2 मायनस A2 C1 भागिले A1 B2 मायनस A2 B1. ह्या आपल्याला एक्सच्या आणि वायच्या किमती भेटलेल्या आहेत. आता हे बाकी मी सगळं इरेज करून टाकतो, मोडून टाकतोय बाकी सगळं. आता बघा याच्यावरूनच फॉर्म्युला कसा काढतात आपण ते बघा. खूप एवढ्या चांगल्या आणि एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला कुठंही भेटणार नाही. समजा आपल्याकडे असा एक निश्चय आहे मित्रांनो, ए बरोबर. आता हे एवढं 2 मिनटं याच्याकडे नाही, आता इकडे लक्ष द्या. निश्चय असा आहे आपल्याकडं ABCD असा एक निश्चय की असा एक. याला कसं सोडित होतो आपण. ह्या दोघांचा गुणाकार बरोबर 1 गुणिले D. अगोदर ह्या दोघांचा गुणाकार नंतर ह्या दोघांचा गुणाकार करीत होतो आपण, वजा ह्या दोघांचा गुणाकार करीत होतो B गुणिले C असं करीत होतो. आलं लक्षात. आता सांगितलं होतं मी तुम्हाला व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर अगोदर काय करत होतो आपण. A गुणिले D वजा B गुणिले C असं करीत होतो आपण. निश्चय कसा सोडिताना आपण काय करीत होतो. अगोदर ह्या दोघांचा गुणाकार वजा ह्या दोघांचा गुणाकार करीत होतो मित्रांनो. आलं लक्षात. आता बघा असं समजा हे निश्चय कसा काढला. आलं लक्षात. आता समजा असा एक निश्चय की तुमच्याकडं समजा असं आहे बघा. एक्स बरोबर असं आहे समजा. एक्स बरोबर C1 C2 B1 B2 असं आहे समजा तुमच्याकडं. ओके. एक्स बरोबर असं आहे आणि D बरोबर असं आहे समजा. A1 A2 B1 B2 हे असा एक निश्चय आहे की. आता वाय बरोबर समजा असा आहे की समजा तुमच्याकडं वाय बरोबर A1 A2 आणि C1 C2 असे तुमच्याकडे 3 निश्चय आहेत मित्रांनो. समजा म्हणालो बरं तुम्हाला. काय लगेच काय आपल्याला करायचं नाही इथं. आता याचं कसं उत्तर येत होतं आपण आता याचं उत्तर कसं काढतो अगोदर बघा. याचा गुणाकार अगोदर ह्या दोघांचा गुणाकार काय येईल बरोबर C1 B2 वजा ह्या दोघांचा गुणाकार B1 C2. आलं. C1 B2 वजा B1 C2 असा आपण निश्चय सोडवत होतो. अगोदर या दोघांचा गुणाकार C1 B2 वजा ह्या दोघांचा काय B1 C2. आता इकडे बघा हे कसं सोडितो आपण. अगोदर ह्या दोघांचा गुणाकार आपल्या ठरल्याप्रमाणे A1 B2 आणि नंतर ह्या दोघांचा गुणाकार काय मायनस ह्या दोघांचा वजा ह्या दोघांचा गुणाकार काय B1 A2 ओके. A1 B2 मायनस A2 B1 करा अगोदर असं लिहा. नाहीतर अगोदर A2 B1 असं लिहा. A2 B1 नंतर बघा आपण हे कसं सोडवणार मग. ह्या सोपं असंच आपलं हे क्रॉस ह्या दोघांचा गुणाकार A1 C2 वजा ह्या दोघांचा गुणाकार A2 C1. आलं. हे असं आपण सोडित होतो. सर तुम्ही म्हणता ना सर कशाला भानगडी लावल्या याचा काय संबंध आहे. इकडे बघा आता C1 B2 मायनस B2 C1 C1 B2 मायनस C2 B1 C1 B2 मायनस C2 B1 काय थोडं मागं पुढे झाले काय होत नाही त्याला. गुणाकाराचे शेवटी ते बघा C1 B2 मायनस B1 C2 C1 B2 मायनस B1 C2 हे आपलं आहे. हे असं सोडल्यावर आपल्याला काय भेटलंय. हे जर सोडलं तर आपल्याला काय भेटलंय हे भेटलंय. ओके. जर याला आपण ह्या निश्चयकाला सोडलं तर याची किंमत काय आली ही आली. आणि याचं बघा हे निश्चयक असा काय A1 B2 मायनस A2 B1 काय A1 B2 मायनस A2 B1 आलं लक्षात. म्हणजे हे आणि हे कशाच्या बरोबर आलं मग याचं उत्तर काय आलं हे इथं दिसायला आपल्याला. तसंच वायचं बघा काय A1 C2 मायनस A2 C1 याच्या भागाकारात काय A1 B2 मायनस A2 B1 म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच. एवढ्या सोप्या पद्धतीत सांगायचं तात्पर्य एवढंच की मी याच्या जागोदर याला लिहू शकतो. बरोबर आहे का. कारण याला सोडलं तर माझं उत्तर काय आले हेच आले ना. मग मी काय करू शकतो याच्या जागेवर याला लिहू शकतो. याच्या जागेवर कोणाला लिहू शकेल याला. आणि याच्या जागेवर कशाला याला. आणि याच्या जागेवर कशाला याला. कारण का ते निश्चय सोडवल्यावर आपल्याला किंमत काय आली त्याची तीच आली आहे. म्हणून काय आपण त्याची ॲडजस्टमेंट करू शकतो. मॅथमध्ये आपल्याला गणितात काय असतं ॲडजस्टमेंट करायला शिकवतात. मग काय कसं लिहिल मी आता एक्सला बघा. एक्स बरोबर काय येईल माझा. एक्स बरोबर काय येईल आपलं काय याची किंमत काय आली आपली हीच आली ना. बघा हीच आली ना. मग काय करू आपण याच्याऐवजी याला लिहू. ओके. चला एक्स बरोबर काय बघा
C1 C2 B1 B2 भागिले, आता याला काय लिहूत आपण, याला हे लिहूत ना, कारण याचं उत्तर काय आहे, हेच आहे, सारखं आहे. मग याला सोडल्यावर काय येणार आहे, हेच येणार आहे. म्हणून काय लिहू आता, हे लिहू, लिहा काय A1 A2 एक मिनिट थोडं वरती घ्या, खाली व्हायची बसली पाहिजे आपली. काय येईल मग ते बघा, A1 A2 B1 B2 आलं. याला सोडल्यावर आपलं काय येणार आहे मित्रांनो, हेच येणार आहे. मग त्या जागी काय लिहिलं आपण, याला असं लिहिलंय. चला मग वायचं कसं लिहिल, वायचं किंमत कशी येईल आपली आता, हे का कोणत्याच्या बरोबर, A1 C2 मायनस A2 C1 याच्या पा नसला तर बघा वाय बरोबर काय वाय बरोबर काय लिहावं लागेल मग, A1 A2 C1 C2 आणि भागिले काय येईल मित्रांनो हे, कारण याचं काय उत्तर तेच यायले आपलं बघा, हे सारखंच आहे बघून घ्या. मग त्याच्याऐवजी आपण काय लिहू, याला लिहू, लिहा काय A1 A2 B1 B2. चला एवढ्या किमती आता आपल्याला एक्सच्या आणि वायच्या भेटलेल्या आहेत. मग आता तुम्ही म्हणता सर हे दरवेळेस कसं लिहायचं काय, मग काय करा, याला एक नाव देऊत आपण, याला एक्स बरोबर म्हणून याला काय करू dx देऊत आणि याला काय देऊ डी देऊत. पुस्तकात असंच आहे मित्रांनो, हे आलं कसं, मी खूप चांगल्या भाषेत सांगितले, पुस्तकातले खिचडी सांगितली तुमच्या, मी साध्या याच्यात तुम्हाला बरोबर सांगितलंय. ह्याला काय वरच्याला काय नाव देऊ आपण, dx नाव देऊ, खालच्याला डी, याला डी दिलंय, याला काय देऊ वायच्या बरोबर म्हणून याला dy देऊ, आणि ह्याला काय नाव दिलं आपण डीच दिले. म्हणून आता बघा त्याला थोडं लक्षात राहण्यासारखं आपण करू. आता चला काय करायचं आता बघा, एक्स बरोबर काय, याला काय करू मग आता, एक्स बरोबर याला काय नाव देऊत आपण वरच्याला dx देऊ, dx आणि याला काय नाव देऊ डी देऊत. आणि वाय बरोबर काय, वाय बरोबर काय करू त्याला, याला नाव वरच्याला काय देऊ dy आणि खालीच्याला काय दिले आपण डी दिले. ह्या झाल्या एक्स आणि वायच्या किमती. याच्यावरूनच आपल्याला काय करायच्या, एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. आता तुम्ही म्हणता सर हे C1 C2 B1 B2 A1 A2 B1 B2 हे काढणं आम्हाला लय अवघड जाईल ना सर, हे कसं सोडावं ते बी सांगतो. याची साधी पद्धत तुम्हाला आता एक काय करणार आहे, मी उदाहरण सोडून देणार आहे, ते त्याच्यावर ते सोडून एक तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता बघा तुम्ही म्हणता सर A1 A2 B1 B2 आम्ही कसं ओळखावं सांगतो बघा. आपले दोन समीकरण कोणते धरले होते आपण, असे धरले होते ना, A1 X अधिक B1 Y बरोबर C1 असं एक होतं, आणि दुसरं काय होतं A2 X अधिक B1 Y बरोबर C2. आता समजा तुम्हाला इथं काय डी काढायचं आहे, हे काय अगोदर काय करू एक्स काढायचं, सपोज आता dx काढायचं आधी हे काढायचं आहे, तर याचा लक्षात ठेवायचं. आता एवढं तर पाठांतर होणं शक्य नाही तुमच्याकडून. अगोदर काय काढू आपण dx काढू, नंतर dy काढू, तर नंतर याच्यातून d कसा काढायचा ते पण सांगतो मी तुम्हाला. अगोदर काय काढू dx. आता बघा dx काय आपला, हे मी न पाहता तुम्हाला कशी आयडिया चांगली सांगतो बघा. dx कसा काढायचा सगळ्यात अगोदर, dx बरोबर dx काढताना काय करायचं, साधी सिंपल गोष्ट सांगतो. एक dx काढताना एक्सचे सहगुणक पूर्णपणे झाकून घ्यायचे, सहगुणक आणि एक्स पूर्ण सगळं झाकून घ्यायचं एक dx काढताना. आणि अगोदर काय लिहायचं स्थिर पद कोणते C1 C2, नंतर काय लिहायचे वायचे पद B1 B2. एक dx काढताना काय करायचं, एक्सचे सहगुणक झाकूनच घ्यायचे आणि नंतर काय लिहायचं अगोदर स्थिर पद C1 C2, नंतर वायचे सहगुणक B1 B2. आलं लक्षात dx कसा काढायचा. आता हे सारखं आहे बघा बघा, हे dx आणि हे काय, याला आपण काय नाव दिलं dx C1 C2 B1 B2 C1 C2 B1 B2. एवढं सोपं आहे हे, असं कुठेही सांगणार नाही तुम्हाला. एवढ्या चांगल्या याच्या सांगालो मित्रांनो तुमच्यासाठी मी. dy बरोबर, आता dy काढू, dy कसा काढणार dy काढताना काय करायचं, वायचे पद वायचे आपले जे सहगुणक आहेत ते सगळं झाकून घ्यायचं. वायचं झाकून घेतल्यानंतर A1 A2 अगोदर एक्सचे सहगुणक लिहायचे. आता A1 A2 नंतर स्थिर पद C1 C2 नंतर काय लिहायचे स्थिर पद. आता हे dy बघा, dy कशाला नाव दिले आपण, dy याला दिले, याला बघा हे सारखं आहे का बघा, A1 A2 C1 C2. आलं लक्षात. आता dx कसा काढायचा, dy बघा, आता dy कसा काढायचा ते, सॉरी dy काढला, आता नुसता डी हे डी कसा काढायचा ते, डी कसा काढणार, डी काढताना काय करायचं, हे स्थिर पद झाकून घ्यायचे. आलं लक्षात मित्रांनो, हे स्थिर पद काय करायचे झाकून घ्यायचे. मग अगोदर काय लिहायचं एक्सचे सहगुणक नंतर वायचे सहगुणक. काय केलं आपण C1 C2 हे स्थिर पद झाकून घेतले, काय लिहिलं आधी A1 A2 आधी एक्सचे सहगुणक लिहिले, नंतर वायचे B1 B2. बघा हे डी बरोबर आहे का बघा, A1 A2 B1 B2. आलं लक्षात.
आता बघा दिलेले दोन समीकरण देईल ते तुम्हाला अगोदर, नंतर त्याच्याहून काय करायचं आपल्याला, अगोदर डी काढायचा, dx काढायचा, dy काढायचा, नंतर क्रॅमर्सच्या पद्धतीनं x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्यात, आपल्याला किमती काढून घ्यायच्यात. चला एक आपल्या पुस्तकामधलंच काय करू, सोडवलेलं उदाहरण आहे तुम्हाला मी सोडून दाखवतो. हे बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल, नसलं समजलं तरी पण काय करू आपण, आता एक प्रॉब्लेम घेतलं, एक उदाहरण सोडून घेऊ सोडवलेल्या उदाहरणापैकीच, त्याच्याहून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल मित्रांनो. चला तुम्हाला जर हे नक्की समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आता लक्षात आलं dx dy कसे काढायचे आणि हे पण कसं आलं चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निश्चयक पद्धतीनं किंवा क्रॅमर्स पद्धतीनं जर आपल्याला उदाहरणं सोडवायला आले किंवा परीक्षेत असं आलं तर दिलेलं उदाहरण या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं, याच्या स्वरूपात. कोणत्या, x अधिक by बरोबर c ह्याच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं, ही पहिली स्टेप. चला आता काय करू, आपण एक सोडवलेलं उदाहरण घेऊत, नंतर आपल्या सराव संच 1.3 कडे वळूत. आपण एक सोडवलेलं उदाहरण तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 14 दिलेलं आहे, आपण तेच सोडूत, जेणेकरून तुमच्या हे चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला. ओके चला काय ते उदाहरण बघा, नंतर ते उदाहरण झाले की लगेच आपण सराव संचाला सुरुवात करून घेऊ. आजच्या काय उदाहरण बघा मित्रांनो, ते 5x अधिक 3y बरोबर 11. काय ते उदाहरण, 5x अधिक 3y बरोबर 11 का वजा 11 आहे, वजा 11. नंतर दुसरं कोणतं आहे, 2x अधिक 4y बरोबर वजा 10. 2x अधिक 4y बरोबर वजा 10. याला काय करू आपण, समीकरण 1 आणि याला समीकरण 2, ही पहिली स्टेप. नंतर आधी बघायचं आपल्याला दिलेले समीकरण ax अधिक by बरोबर c च्या स्वरूपात आहेत का, ax अधिक by बरोबर c, ax अधिक by बरोबर c आहेत, दिलेले समीकरणे त्याच स्वरूपात आहेत, म्हणून त्याला काय झटायची गरज नाही. मग आपण आता काय करायचं, दिलेले समीकरण आपल्याला कोणत्याच्या सोबत जुळवायचे, a1 अधिक b1 a1x अधिक b1y बरोबर c1. हे एवढं लिहित बसायचं नाही, सगळ्यात अगोदर काय काढायचं, डी काढायचं आपल्याला, म्हणून असं लिहायचं इथं. म्हणून आता असं करायचं, आता इथं लिहायचं, आता डी बरोबर काय येईल, डी बरोबर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, सगळ्यात अगोदर डी काढून घ्यायचं आपल्याला. डी काढताना काय करायचं, काय सांगितलं होतं मी तुम्हाला, डी काढताना स्थिर पद झाकून घ्यायचे. पहिली स्टेप आपली स्थिर, डी काढताना स्थिर पद झाकून घ्यायचे. मग आधी 1 चे सहगुणक लिहायचे. काय तिथे 1 चे सहगुणक बघा, 5 7, नंतर परत झाकून घ्यायचे, नंतर y चे लिहायचे 3 4, हे 3 4. आलं कसं, लक्षात आलं काय करायचं आपल्याला, डी काढताना आपण काय केलं, 1 चे सहगुणक झाकून घेतले, नंतर आधी काय केलं, y चे आपण डी काढताना आधी काय केलं, आपले हे पद झाकून घेतले, आपले स्थिर पद, नंतर 1 चे सहगुणक लिहिले कोणते, 5 2, हे 2 आहे का मित्रांनो, सांगत जा की चुकले असं. चला आपण काय करतो, स्थिर पद झाकून घ्यायचो, नंतर आपण काय लिहायचो, 1 चे सहगुणक आधी 5 2 3 4, नंतर काय लिहायचो, y चे सहगुणक 3 4. एवढं सोपं आहे बघा. हे डी कसा काढायचा आलं लक्षात. आता याला कसं सोडवायचं, मग आपल्याला निश्चय कसा सोडित होतो आपण, अगोदर ह्या दोघांचा गुणाकार बरोबर 5 गुणिले 4, ह्या दोघांचा गुणाकार वजा ह्या दोघांचा गुणाकार, 3 गुणिले 6. काय 5 चोक किती 20, 5 चोक किती 20 वजा 5x, बरोबर आहे का मित्रांनो आपलं उदाहरण, 5x 2x हो बरोबर आहे. 3 गुणिले 2, इथं काय आहे 3 गुणिले 2, तरी म्हणालो काहीतरी भानगड झाली. कसं सोडायचं तर आपण निश्चय बघा, 5 गुणिले अगोदर ह्या दोघांचा गुणाकार 5 गुणिले 4 वजा ह्या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 6 वजा ह्या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 6. आलं, 3 गुणिले 6 किती, हे 5 चोक 20 वजा 3 गुणिले 6, 3 गुणिले 2 6. मग ह्याची किंमत किती आली, 20 मधून 6 गेले, खाली किती राहिले 14. डी बरोबर किती आलं मग 14, डी बरोबर किती आलं 14. नंतर आता डी काढलं, नंतर काय काढत होतो आपण, आता काय काढायचं पहिल्यांदा, मग नंतर dx काय काढून घ्यायचा, dx कसा काढायचा, काय करताना मी काय सांगितलं होतं, dx काढताना हे 1 चे पद असे झाकून घ्यायचे. काय करायचं, 1 चे पद झाकून घ्यायचे, नंतर काय लिहायचं, हे स्थिर पाग लिहायचे आपले. मी सांगितलं होतं ऐका मित्रांनो, dx काढायचा कसा, dx काढताना काय करायचं, 1 चे सहगुणक हे सगळं झाकून घ्यायचं. मग काय लिहायचं अगोदर, हे स्थिर पद काय आहेत, वजा 11 वजा 10, हे अगोदर स्थिर पद, नंतर y चे सहगुणक किती आहेत 3 4,
आलं लक्षात? dx कसा काढायचा? dx काढताना xचे सहगुणक झाकून घ्यायचे. नंतर काय लिहायचं? आपले स्थिर पद -11 - 10 हे -11 - 10 -11 - 10 लिहून घेतले. नंतर काय केलं? y चे सहगुणक कोणते? 3 4 3 4 हे लिहून घेतले. आलं लक्षात? dx कसा काढायचा आता? मग काय करायचं? याला कसं सोडायचं आपण? ह्या दोघांचा गुणाकार -11 गुणिले 4 वजा ह्या दोघांचा गुणाकार -10 गुणिले 3. आलं? मग काय करायचं होतं आपण? करा गुणाकारायचा -11 गुणिले 4 -44. हे वजाला वजा -10 गुणिले 3 -30. किती आलं? -30. आता हे -44 ला -44 हे वजा काय झालं? अधिक. किती आलं मग हे? 30 -44 मधून 30 गेले -14. dx काय आला मग आपला? 14. dx काय आला? 14. नंतर आपण काय काढायचं मित्रांनो? आता काय करायचं आपल्याला? dy काढायचा आहे. dy कसा काढित होतो? मी काय सांगितलं? dy काढताना काय करायचं सांगितलं होतं? dy काढताना काय करायचं? आपले y चे सहगुणक सगळे झाकून घ्यायचे. मग अगोदर काय लिहायचे? x चे लिहायचे. काय x चे? 5 2 5 2. नंतर आपले स्थिर पद -11 - 10 -11 - 10 हे असं dy काढायचा होता. आलं लक्षात? काय करायचं? dy लिहायचे x चे 5 2 5 2. नंतर आपले स्थिर पद कोणते? -11 - 10 -11 - 10. आलं लक्षात एवढं? नंतर सोडून घ्या. काय होईल मग हे सोडवताना? आपण कसं सोडायचं? ह्या दोघांचा गुणाकार काय? 5 गुणिले -10 वजा ह्या दोघांचा गुणाकार -11 गुणिले 2 असं करीत होतो. ओके. मग आता हे किती होईल? 5 गुणिले -10 -50. हे वजाला वजा 11 गुणिले 22 11 गुणिले 2 -11 गुणिले 2 -22. हे -50 जसे असते हे वजा काय झालं? अधिक 22. म्हणून -50 मधून 22 गेले. किती राहिले खाली? -28 -28. हे काय आला आपला? dy. हे काय आला? dy. आता dy भेटला, d भेटला, dx पण भेटला. मग आपल्याला काय करायचं आता? x आणि y च्या किमती त्याच काय मग दिलेल्या एक सामायिक समीकरणाच्या उकली असतील आपल्या. चला मग काय करायचं? आपलं कोणतं सूत्र होतं बघा? सूत्र काय होतं? आता इथं असं लिहायचं. आता क्रॅमर्स पद्धतीने क्रॅमर्सच्या पद्धतीने कसं आहे? क्रॅमर्सच्या पद्धतीने काय होती क्रॅमरची पद्धत आपली? x बरोबर काय काढलं होतं आपण आताच? x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d. काय होतं? x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर काय होतं? अँड y बरोबर dy भागिले d. अशा आपण त्याच्या किमती काढल्या होत्या. मग चला आता x आणि y च्या किमती आता आपण काय करू? काढून घेऊ. आधी x ची काढू. काय? x बरोबर dx भागिले d. dx किती काढला हो इथं आपण? बघा इथं -14 आणि d किती काढला इथं? बघा 14 नुसता. मग काय आलं हे बघा? 14 -14 भागिले -14 हे काय झालं? कटलं. 14 1 14 14 1 14. मग x बरोबर काय आलं? -1 काऊन? हे वजा होतं म्हणून हे काय झालं? -1. y कसं काढायचं मग आपण? y बघा y काय? dy भागिले d. y काय आहे? dy भागिले d. मग y बरोबर काय आलं? dy काय आपला? किती काढलाय आपण इथं? आताच काढलाय. किती आहे? -28. हे -28 आणि d किती आहे? d 14. d किती आहे? 14. मग हे किती आलं? 14 1 14 14 2 28 वजा आहे म्हणून y बरोबर काय आलं? -2. इथं आता x आणि y ची आपल्याला किमती भेटलेल्या आहेत. मग आता काय करायचं आपल्याला? शेवटला काय लिहायचे? दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल -1 -2 एवढी आहे असं लिहायचं शेवटी लिहिताना. आलं का मित्रांनो लक्षात? खूप सोप्या पद्धतीनं, तुम्हाला कोणत्या ट्युशनमध्ये नाही ना कुठं काही एवढ्या सोप्या पद्धतीनं हे काढायचं शिकवलं जाणार नाही मित्रांनो. मी खूप मेहनत घेतो मित्रांनो तुमच्यासाठी. तुमचा पण हक्क आहे मित्रांनो थोडंफार बघायचा, हे करायचा. मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर खाली तुम्हाला एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल मित्रांनो, तर प्लीज त्यावर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, त्याच्यासोबतचा जे बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ मित्रांनो सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, तुमचा कोणी मित्र असेल, मैत्रीण असेल की जे इंग्लिश मीडियम शिकत असेल 10वी, आपण सेमी इंग्लिश पण शिकवतो, तुम्ही त्यांच्यासोबत आपले हे चॅनलची लिंक काय करा, शेअर करा. ज्यांची सेमी इंग्लिश आहे ते सेमीला करा, ज्यांची मराठी मीडियम आहे त्यांनी पण करा. कारण आपलं चॅनल मग त्यानं काय होईल मित्रांनो लवकर ग्रो होईल. किंवा तुमच्या घरात कोणी 11वी 12वीला असेल
आपण 11वीचं आता चालू केलं आहे आणि 12वी पण लगेच चालू करणार आहेत आपण काही दिवसात. तर त्यांच्यापर्यंत पण आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून काय होईल मित्रांनो, आपलं चॅनल थोडं ग्रो व्हायला मला मदत होईल. मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतो मित्रांनो, तुमचं पण काम आहे थोडी मेहनत माझ्यासाठी घेण्याचं. चला मग थोडा उशीर न करता आपण काय करू, आता पुढच्या भागाला आता हे सराव संच 1.3 आपण काय करू, सोडवायला सुरुवात करू. हे लक्षात आलं मित्रांनो, हे लक्षात यायलाच पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं मी तुम्हाला. आता काय करू, आपण सराव संच 1.3 सोडून घेऊ. चला बघा काय सोडवलं होतं आपण आता, सराव संच 1.3. बघा तुम्ही काय खूप सोपे आहेत पहिले 2 प्रश्न. ते तर सोडवायला नाही पाहिजे, तुम्हाला गृहपाठ म्हणून द्यायला पाहिजे ते, पण नाही. चला मी सगळं तुम्हाला एक ना एक पॉईंट असा, प्रत्येक धड्यातला एक ना एक पॉईंट पण तुम्हाला मी सोडून देणार आहे. त्यामुळं बिन टेन्शन राहायचं मित्रांनो. कोणता आहे आता सराव संच 1.3 आपला, पुस्तकाचं पेज नंबर 16 मित्रांनो. सराव संच 1.3, सराव संच 1.3. काय त्यातला पहिला बघा, पहिले एक कृती म्हणून दिलेले, डबे डबे करून दिले काहीच ना, आपण डायरेक्ट ते प्रश्न सोडून घेऊ. काय 3 4 2 5. पहिला प्रश्न काय आहे, 3 4 2 5, 3 4 2 5 हे आहे पहिला प्रश्न. काय दिलेला निश्चय सोडवा म्हणते, 3 4 2 5 बरोबर, 3 4 2 5. कसं सोडवायचं मित्रांनो, आपण याला आपण काय करायचं, दिलेल्या निश्चयकाला एक नाव देणं गरजेचं आहे, कोणतं पण. कॅपिटल इंग्लिशमधलं कॅपिटल लेटर कोणतं बी द्या. मग आपण याला काय करू, ए समजा, ए बरोबर करू, ए बरोबर समजा. काय आहे 3 4 हे 2 5. कसं सोडायचं तो मित्र, याला आपण अगोदर ह्या दोघांचा गुणाकार किती आहे, बरोबर 5 गुणिले 3 ह्या दोघांचा गुणाकार अगोदर, नंतर वजा ह्या दोघांचा गुणाकार, वजा ह्या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 4. आलं 5 गुणिले 3 15, वजाला वजा 4 गुणिले 2 8. किती आलं, 15 मधून 8 गेले, खाली किती राहिलं 7. मग ए बरोबर काय भेटलं आपल्याला 7. ए बरोबर काय भेटले, हे 7. हे झाला इथं पहिला प्रश्न सोपा. किती सोपा आहे मित्रांनो. हे एक परत एक सांगायची गोष्ट विसरलो तुम्हाला, क्रॅमर्स पद्धतीने एक सामायिक समीकरण जेव्हा आपण सोडवतो तेव्हा त्याला खूप कमी वेळ लागतो, जागा पण खूप कमी लागते. पहिला आपण जेव्हा आपण एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडत होतो तर भलं आपलं केवढं मोठं उत्तर यायचं, पण एक सामायिक आपलं क्रॅमरच्या पद्धतीत तसं नाही. याला सोडवायला पण खूप सोपं आहे आणि याला जागा पण काय होती मित्रांनो, खूप कमी लागते. चला पहिला प्रश्न झाला. आता दुसऱ्या प्रश्नात आपल्याला असे 3 उदाहरणं दिलेत, ते पण आपण काय करू, लगेच सोडून घेऊ. चला प्रश्न दुसरा बघा. दुसऱ्यातलं काय आहे, पहिला कोणता आहे, वजा 1 2, वजा 1 2, पुन्हा काय आहे 7 4, 7 4. आता कसं सोडायचं त्याला मित्रांनो, आपण काय करायचं होतं, आता सोडताना आपण अगोदर याला नाव द्यायचं होतं. याला काय, आता ए दिलं याला काय करू, बी देऊ. बी बरोबर काय आहे, वजा 1 2 नंतर 7 4. कसं सोडायचं त्याला, आपण अगोदर ह्या दोघांचा गुणाकार, बरोबर वजा 1 गुणिले 4 नंतर वजा ह्या दोघांचा गुणाकार 7 गुणिले 2. आलं लक्षात. वजा 1 गुणिले 4 किती, वजा 4, हे वजाला वजा 7 गुणिले 2 14. आता वजा 4 वजा 14 किती हो, वजा 18. बी बरोबर काय आलं, वजा 18. ही आली याची किंमत. आता काय करायचं आपल्याला, हे झालं एवढंच होतं ह्याचं. आता काय करायचं नाही, आता काय करायचं, दुसरा प्रश्न सोडायचा आहे. प्रश्न नंबर दुसऱ्यातला पहिला आपण सोडवलेला आहे. कसं आहे मित्रांनो, समजलं का, काय नसलं समजलं तर प्लीज मित्रांनो व्हिडिओवर कमेंट करत चला, सर मला हे समजलं नाही, हा भाग नाही समजला, प्लीज सांगत जा. त्यानं मला काय होईल मित्रांनो, मग तुमच्या फिलिंग्स कळत ना, मी काय सुधारणा करू माझ्यात, काय माझं चुकतंय हे तुम्ही सांगा, सर हे तुम्ही हे करत जा ते करत जा, मग मी त्या प्रमाणे माझ्यात इम्प्रूव्ह करेल मित्रांनो. पण त्यासाठी तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय लक्षात नाही आलं, बिंदास कमेंट करायचे, काय लाजायचं नाही, काय नाही मित्रांनो. ओके, इथं काय नाही, सगळे स्टुडंटच आहेत, बाकी कोणीही नाही आहे इथं. त्यामुळं मित्रांनो, आणि जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरत जाऊ नका मित्रांनो. चला आता प्रश्न दुसऱ्यामधला पहिला सोडलेला आहे. आता प्रश्न दुसऱ्यामधला दुसरा काय आहे, 5 वजा 7. हे दुसऱ्यामधला दुसरा 5 वजा 7, 5 वजा 7 नंतर 3 0, 3 0. कसं करायचं होतं आपण, याला अगोदर काय द्यायचं, नाव द्यायचं होते कॅपिटल लेटरमधलं कोणतं पण. काय आहे 5 वजा 7 3 0. बघा कसं सोडायचं होतं आपण, याला अगोदर ह्या दोघांचा गुणाकार काय होईल बघा, 5 गुणिले 0 वजा ह्या दोघांचा गुणाकार काय, वजा 7 गुणिले 3. 5 गुणिले 0 0, हे वजा वजा
7 वजा 7 गुणिले 3 वजा 21. काय झालं मग हे वजा वजा काय झालं अधिक, अधिक 21 म्हणून सी बरोबर काय आलं अधिक 21. कारण या शून्याचा काही प्रभाव पडला नाही, वजा 21 आणि हे वजा काय झालं अधिक 21 झालं, म्हणून सी बरोबर काय आलं आपलं उत्तर 21. आलं लक्षात? समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चला आता आपण बघू प्रश्न दुसऱ्यामधला तिसरा प्रश्न. आता हे जरा लक्ष देऊन बघा, काहीच नाही हे छेदात अंश दे, बाकी काहीच नाही मित्रांनो, घाबरायचं नाही, काय करायचं नाही. 7/3 3/2 प्रश्न दुसऱ्यामधला तिसरा. 7/3 3/2 7/3 3/2 5/3 1/2 5/3 1/2 असं आहे. असंच आहे का? 7/3 3/2 7/3 3/2 5/3 1/2 राईट. आता काय करायचं होतं आपण सगळ्यात पहिले मित्रांनो, याला एक नाव द्यायचं होतं. काय द्यायचं होतं? आता सी दिलं, आता याला काय करू डी बरोबर देऊ. मग काय करायचं आपण सगळ्यात पहिली स्टेप आपली ह्या दोघांचा गुणाकार अगोदर. हे तुम्हाला पहिल्या वेळेस मी आता सोपं झालं, आता तुमच्या लक्षात बऱ्यापैकी आला असेल काय काय कोणत्या कोणत्या स्टेप करायच्यात त्या. चला 7 गुणिले अगोदर काय करायचं होतं आपण ह्या दोघांचा गुणाकार 7 गुणिले 3 7/3 गुणिले 1/2 असा आपण अगोदर ह्या दोघांचा गुणाकार करून घेत होतो. नंतर वजा काय करायचं होतं ह्या दोघांचा गुणाकार, नंतर काय करायचं होतं ह्या दोघांचा 3/2 गुणिले 5/3. कसा होईल याचा गुणाकार? वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालच्याचा गुणाकार. काय मग 7 गुणिले 1 7 3 गुणिले 2 6 असंच ना. 7/3 गुणिले 1/2 असाच आहे ना गुणाकार, वरच्या वरच्याचा आणि खालच्या खालच्याचा. 7 गुणिले 1 7 3 गुणिले 2 6 हे वजा जशाच तसा. आता बघा हे बघा इथलं गुणाकाराला 3 हे इथलं भागा इथलं वरी छेदात आहे खाली अंशात आहे, काय होतील मग हे कटून जातील. हां कटतील, 1 3 1 3 3 1 3 कटून गेले, राहिलं काय 5/2. आता याला कसं सोडित होतो मित्रांनो आपण, याचा गुणाकार वजा याचा गुणाकार भागिले ह्या दोघांचा गुणाकार लसावी आपला. करा मग हे काय 7 गुणिले 2 जे चिन्ह असेल ते वजाचं आहे म्हणून वजा, पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार 6 गुणिले 5 भागिले ह्या दोघांचा पुन्हा 6 गुणिले 2. आलं लक्षात? 7 गुणिले 1 आता हे बघा 7/6 वजा 5/2 असं होतं. मग याला सोडवायचं कसं? अगोदर याचा आणि याचा गुणाकार 7 गुणिले 2 वजा आहे म्हणून वजा, नंतर ह्या दोघांचा 6 वजा 6 गुणिले 5 आणि नंतर ह्या दोघांचा खालच्याचा. चला किती आलंय 7 2 14 वजा वजाला वजा 6 पंचे 30 भागिले 6 गुणिले 2 12 असंच ना. 6 गुणिले 2 12 राईट आहे. नंतर बघा 30 मधून 14 गेले, खाली किती राहिले वजा 16 भागिले 12 जशाच तसा. मग कितनं भाग जातं याला बघा 2 न जाईल, 2 16 बेसक्ख 12 2 16 बेसक्ख 12 हे वजा आहे म्हणून वजा, म्हणून काय आलं आपलं डी बरोबर काय आलं वजा 8/6 वजा 8/6 झाले. आता सराव संच 1.2 मधले प्रश्न आपले पहिले दोन प्रश्न इथं संपलेले आहेत. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. चला आता राहिलेला शेवटचा प्रश्न आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली तुम्हाला एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल मित्रांनो, तर प्लीज त्यावर क्लिक करा मित्रांनो, आणि त्याला क्लिक करून त्याच्यासोबतचा जे बेल आयकॉन आहे बाजूचा त्याच्यावर पण क्लिक करा. त्याला क्लिक करून काय करा ऑन करा, जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो. चला मग आजच्यासाठी एवढाच. आपण काय करू आता उद्या भेटूयात. प्रश्न सराव संच 1.3 उद्या आपण संपून टाकू. नंतर पुढचा आपला भाग आहे 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे. ओके, म्हणजे चला ते आपण पुढच्या भागातच बघू. आता ते जास्त आता बोलत नाही मी तुम्हाला, पुढच्या भागातच बोलू ते. आता राहिल्या पुढच्या भागात काय बघायचं आपल्याला प्रश्न नंबर 3 सराव संच 1.3 मधला प्रश्न नंबर 3 पुढच्या भागात आपण संपून टाकू. चला तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.